वंदे मातरम। मी सांगू शकतो की हे आझाद मैदान नावाला आहे, पण हे आझाद नाही, या महाराजांनी गुलाम केलेलं आहे आपल्याला। म्हणून या महाराजांना जेव्हा विचारायला जातोय, जो 11 वर्ष देशाची सेवा करतो त्याचा परिवार यांनी उद्ध्वस्त केला या महाराजांनी। म्हणून हे देवेंद्र फडणवीस आणि हे आपले रक्षा मंत्री महोदय, हे आता बघा आझाद मैदान आहे आणि इथे एवढी चौकशी होईल की जसे एक आतंकवादी येत आहेत, यांना विचारा नालायकांना की बाबा आम्ही आतंकवादी आहेत का, न्याय मागतोय, न्यायाची भीक मागतोय, पण हे सुनणार नाही। हे बिचारे काय करतील, वर्दीवर आहे पण हे बोलू शकणार नाही, कारण की यांचं काही घेणं देणं नाही। बिचारे त्यांची नोकरी करतात, त्यांना जसा आदेश दिला जाईल तसं ते करतील। म्हणून हा मुलगा आता कलंक निघायसाठी, बापाचा कलंक काढायला निघालेला आहे की आता आमचा कलंक मिटून द्या। या आता आम्हाला देशद्रोही ते पासबुक असतं ना आमचं, एक सर्व्हिसमॅन, त्याच्यावर लिहून देत जा आतंकवादी, कारण की आम्हाला देशात नोकरीचा अधिकार नाहीये। आम्ही निजी कंपनी प्रायव्हेटमध्ये जरी गेलो तिथं लिहिलं जातं की बाबा तुम्हाला सैन्यामधून काढलंय आणि तुम्हाला व्हेरिफिकेशनने घरी पाठवून देता। अरे मग ते आतंकवादी चांगले आमच्यापेक्षा, त्यांना तरी नोकऱ्या भेटतात, त्यांना तरी आत्मसमर्पण केल्यावर त्यांना हे भेटतो, पैसा भेटतो। म्हणून या सरकारला समजायला पाहिजे, जागं व्हायला पाहिजे। राज्यामध्ये 2 लाखाच्या वर आकडा आहे, सरकार सांगत नाही, चुपचाप बसलेलं आहे। आणि आता हा कलंक मिटेल, यात चंदू चव्हाण, यात आमचा परिवार पूर्ण मिटेल। न्यायाची भीक मागतोय पण हे खामोश लाचार झालेले बेलफ्स, यांच्यामध्ये ताकद नाहीये। आणि जेवढे बी SP USP कलेक्टर कुलेक्टर या शासकीय असतात, पण हे काय आहे, यांच्या आदेशचे पालन करतात, कारण की यांना सांगितलं जातं एक विधायक MLA असतो, तो महाराज आदेश देतो, त्या पद्धतीने ड्रामा चालतो। म्हणून आता हे प्रत्येकाला विचारतोय परिवार, यांनी उद्ध्वस्त केलंय, यांना बी तुम्ही उद्ध्वस्त करा, यांचं बी उद्ध्वस्त करा आणि हा व्हिडिओ त्यांच्या नगिन्यांपर्यंत पोहोचवा। कोणी कार्यकर्ता असेल ज्येष्ठ तर त्या महाराजांनी माझ्यापाशी यावं आणि मला न्याय देऊन द्यावा। हे राजकारण तुमच्या तिथंच ठेवावं त्याने महाराजांनी। यांना नाही म्हणताय, कशाला नाही म्हणताय, वाटतंय का हे जवान, हे बाप, हा मुलगा नाही का माझा, रक्ताचा नाही का, हे मोदी सांभाळेल का याला? कस काय घेणार नाही तुम्ही, मी सांगतो तुम्हाला कस काय घेत नाही तुम्ही। जय हिंद, वंदे मातरम। हे बघा इथं हे आझाद मैदान सांगता आणि हे गुलाम बनवलेलं यांनी, एवढे पोलीस फाटा लावलेला यांनी, यांच्यात ताकद नाही हिरोंच्या, यांच्यामध्ये हे नामर झालेलं आहे। जय हिंद, वंदे मातरम। शेअर करा या वंदे मातरम। मी सांगू शकतो की